आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आहेत. दादा काय सांगाल, आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांचं घर असेल, ऑफिस असेल, ते जे जमीनदोस्त केले, त्याचबरोबर निदा खान ज्या ठिकाणी राहिली होती ते घरसुद्धा जमीनदोस्त केले. 100% TCS प्रकरणातली जी मुख्य आरोपी निदा खान होती, तिला आश्रय देणारे नगरसेवक मतीन शेख यांच्या घरावर आज महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आलेली आहे. आणि महानगरपालिकेचं हे अतिशय धाडसी पाऊले आणि त्यांचं अभिनंदनास्पद केलेलं एक काम आहे. कारण एक मेसेज, एक संदेश त्यांनी समाजाला दिलेला आहे की नगरसेवक असो किंवा कोणी असो, त्याचं अनधिकृत बांधकाम खपून घेतलं जाणार नाही. हवेत केलेलं बांधकाम या ठिकाणी पाडण्यात येईल. आणि निश्चित जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या गुन्ह्यामधलेली असलेली मुख्य आरोपी हिला जर या ठिकाणी आश्रय देण्याचं काम जर कोणी करत असेल तर निश्चित कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. आणि हे छत्रपती संभाजीनगर हे कायदेशीररित्या चालणारं, नियमात चालणारं शहर आहे. आणि जे असे गुन्हेगाराला मदत करतील त्यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गय केले जाणार नाही, हा संदेश आजच्या या कारवाईतून देण्यात आलेला आहे. पण या सगळ्या कारवाईवर जे आहे ते इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की नोटीस दिली, मात्र त्याची मुदत संपणे अगोदर ही सगळी कारवाई करण्यात आली आणि कुठेतरी दोषभावनेतून कारवाई करण्यात आली. शिवसेना असतील, भाजप असतील, सत्ताधारी नगरसेवकांचे अनेक अतिक्रमण आहेत, ते महानगरपालिका काढणार का? कोणाचं काय अतिक्रमण आहे काय नाही ते त्यांनी तक्रार करावी, आम्ही त्याची चौकशी करू. परंतु अशा पद्धतीने आरोप असणाऱ्या एखाद्या गुन्हेगाराला जर आश्रय देण्याचं काम ते करत असतील तर नेमकं त्यांची भूमिका काय ही याच्यातून स्पष्ट झालेली आहे. आणि नोटिसीचा विषय आला तर ते हायकोर्टातसुद्धा गेले होते. जर हे बेकायदेशीर असतं तर हायकोर्टाने कालच त्यांना स्टे दिला असता. हे कायदेशीररित्या केलेलं काम आहे. आणि निश्चित जर वाढत्या गुन्हेगारीला या ठिकाणी आळा घालायचा असेल, गुन्हेगारांचं मनोबल जर खच्ची करायचं असेल तर अशा पद्धतीच्या कारवाई या ठिकाणी झाल्या पाहिजे. ते असंही म्हणतात की मतीन पटेल यांचं जे घर बांधलं ते घर आम्ही नव्यानं बांधून देऊ. त्याला घर बांधा, ताजमहल बांधा, त्याला काही बांधून द्या, ते काय करायचं ते तिकडं करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही नाही. परंतु खऱ्या अर्थानं जे दरवेळेस काही झाले की ते संविधानाच्या गप्पा करतात. मग संविधानामध्ये लिहून दिलेल्या जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या त्याचा जर कोणी उल्लंघन करत असेल आणि जर त्याला कोणी आश्रय देत असेल आणि त्यांना जर घरे बांधून देत असेल तर निश्चित त्यांची भावना काय ही समाजाला समोर येणारच आहे ना. जर एखाद्या गुन्हेगाराला ते घर बांधून देता मग याचा अर्थ ती पार्टीच गुन्हेगाराची पार्टी. तुम्ही बघा, आता काल एक जणाला स्वतःचं मूल दुसऱ्याच्या नावावर लिहून दिलं म्हणून एक गुन्हा दाखल झाला. त्याच्या अगोदर 307चा गुन्हा दाखल झाला. त्याच्या अगोदर 420चे गुन्हे यांच्यावर दाखल. पूर्ण पार्टीच ती गुन्हेगारांची. सगळ्या गुन्हेगारांना घरं बांधून द्या, त्याला एकट्याला कशाला बांधून देतात? म्हणजे जे जबरदस्तीनं धर्मांतरण होतं आहे त्याला तुमचा पाठिंबा आहे, याचा अर्थ तोच झाला ना. याचा अर्थ तोच झाला. म्हणजे त्याला बक्षीस म्हणून घर बांधून देणार की त्याने निंदा खानला या ठिकाणी आश्रय दिला आणि महानगरपालिकेने तुझं घर तोडलं, काही नाही, तुला अजून मोठं घर बांधून देऊ. म्हणजे या पूर्ण भारतामध्ये कुठं धर्मांतरांचा आरोपी असला की त्याला आणून त्या घरात लपून ठेवायचं, याच्यासाठी बांधून देणार आहे का? प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर तुमची उपमहापौर म्हणून आणि शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काय भूमिका असणार आहे? निश्चितच ज्या ज्या ठिकाणी असं घडेल त्या त्या ठिकाणी शिवसेना विरोध करणार म्हणजे करणार. आणि आजची जी कारवाई आहे हा तर एक फक्त पिक्चर आहे, एक ट्रेलर आहे. खरा पिक्चर पुरं दाखवू. याच्यानंतर जर असं जर घडलं तर महानगरपालिकेची JCB जायची आम्ही वाट बघणार नाही. आम्ही शिवसैनिक आहे, आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने निश्चित त्यांना उत्तर देऊ. आता जे तुम्ही उल्लेख केला होता की मिराज खान यांना जे 3 अपत्य होते आणि त्यांचं अपत्य दुसऱ्या भावाच्या नावावर दाखवलं आणि मग गुन्हा दाखल झाला. तेच सांगतोय ना, तुम्ही त्यांच्या नगरसेवकाची यादी घेतली तर आधारच्यावर नगरसेवकावर गुन्हे दाखल. मग याचा अर्थ काय? ती पार्टीच गुन्हेगारांची आहे ना. आणि थोडं काही झालं की संविधान मग संविधानामध्येच लिहिलं ना की जबरदस्तीने धर्मांतरण करता येणार नाही. मग हे संविधानाचं उल्लंघन करणाऱ्यांना का तुम्ही घर बांधून देताय? म्हणजे आपल्या सोयीनुसार संविधानाचं नाव घ्यायचं, आपल्या सोयीनुसारच वागायचं, कायदा मानायचा नाही, असं कसं होऊ शकतो? एखाद्या एवढ्या गाजलेलं प्रकरण आहे, 40च्या वर महिलांचं शोषण झालेलं आहे, 9 FIR दाखल आहे आणि त्या आरोपीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू असं ते जाहीर सांगतात. म्हणजे त्यांचा जो लपलेला दुसरा चेहरा आहे तो उघड झालेला आहे. म्हणजे जबरदस्तीने धर्मांतरण करणे हे त्यांना मान्य आहे आणि त्याच्यासाठीच ते कोणी जरी असलं तर त्याला पाठिंबा देणार हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. मात्र आता यावर ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा आक्षेप घेतला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मतीन पटेल जर गुन्हेगार असेल तर त्याच्यावर कारवाई करावी, मात्र बुलडोजर संस्कृती महाराष्ट्रात आणू नये. नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी एक तर हिंदुत्व विकून खाल्लेलं आहे, त्यांचा हिंदुत्वाचा काही संबंध राहिलेला नाही. आणि MIM सारख्या अशा
निंदा खानला लपवण्याचं जर ते समर्थन करत असतील तर त्याच्यातून काय समजायचं ते आपण समजून घेतलं पाहिजे. मग त्यांना हे मान्य आहे का निंदा खाननी केलेलं जबरदस्तीचं धर्मांतरण त्या ठिकाणी ते जे 9 FIR झालेले ती 40 जवळ फरार होती आणि तिला मदत करणारं मतीन हे त्यांना मान्य आहे असं त्यांनी जाहीरपणे सांगावं. आता एक शेवटचा प्रश्न, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकाचं अनधिकृत अतिक्रमण असेल किंवा अनधिकृत घर बांधकाम असेल ते पाडून महानगरपालिका पुन्हा काय संदेश देणार आहे का? जर भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी अशा कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारी कृत्याला पाठिंबा दिला तर त्यांचंही घर पाडू. असं जर धर्मांतरण करून हिंदूंच्या मुलींना त्रास देणाऱ्याला आरोपीला जर कोणी घरात डांबून ठेवलं किंवा आश्रय दिला तर 100% त्यांच्यावर कारवाई करू. मग ते शिवसेना भाजपचा असो का कोणीही असो त्याच्यात कोणाचीच आयगाई केली जाणार नाही. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ होते. ज्या पद्धतीनं आज महानगरपालिकेनं मतीन पटेल MIMच्या नगरसेवकाचं घर पाडलं आणि या उपर जाऊन राजेंद्र जंजाळ असं म्हणतात की ये तो टेलर है पिक्चर अभी बाकी है. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे TV9 मराठी छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.